हरिओम. सर्वप्रथम मी श्री गजाननाला वंदन करते. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मोघे सर, आदरणीय रजनीताई, आदरणीय अंजलीताई, माझ्या समक्ष बसलेले देवळे सर, सर्व माझी ताई आणि जीजू पण बसले तिथे, किरण देशमुखचे, माझ्या समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ विद्यार्थी दशेतली मुलं, गुरुजन आणि सेवा सहयोगचे सर्व कार्यकर्ते, आपल्या सगळ्यांना सविनय नमस्कार करते. मला पूर्ण कल्पना आहे की कुठल्याही बोजड शब्दांची उसनवार भलावण करणारं हे व्यासपीठ अजिबात नाहीये. माझी इतकी छान ओळख करून दिली म्हणजे माझा इगो मसाज झाला बरं का. आता ज्या मुखवट्यांच्या क्षेत्रात मी आहे तिथे माझा एक छोटासा अपघात झाला. सेटवरती मी पडली आणि माझा गुडघा लिटरली म्हणजे काय म्हणतो आपण तुटला. तर त्याचं ऑपरेशन झालं. तर आता कुठे चालायला लागले पुन्हा. जे ते कालाचे ठाई सांगायचं हे होतं, ओळखीचं सूत्र धरून मी किती डिग्र्यांची टिंब माझ्या नावापुढे लावली यात काहीच अर्थ नाही. अर्थात त्याच्यात आहे की आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसं वाचायला शिकलो, आपले यश, अपयश आणि अपमान कसं वाचायला शिकलो. आणि एक गंमत म्हणून सांगते हा मुलांना तुम्हाला. मी वरती येत होते ना तेव्हा देवळे साहेब हळूच माझ्या कानात म्हणाले, तुमच्या शेजारी जे गृहस्थ बसलेत ना ते विद्वत्तेच्या शिखरावरती आहेत. आदरणीय सर UDCPचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. पण ज्यांच्या ठाई नम्रता असते त्यांच्या हाती विपुल कार्य होते. एक श्लोक आहे संस्कृत मध्ये, अनेक जन्म संसिद्धी ताव तथैव परांगती. एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला त्याला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. सेवा सहयोगच्या कार्याबद्दल असंच म्हणायला पाहिजे. एक अजून एक श्लोक आहे, वपुः कुशत्वं वदने प्रसन्नता नादस्फुटत्वं नयने सुनिर्मले अरोगिता बिंदू जयोग्नि दीपनम नाडी विशुद्धी हटसिद्धी लक्षणम. गर्भितार्थ आणि मतितार्थ मला शिकवलेला तो असा की मन आणि चित्तवृत्ती जर प्रसन्न असतील तर तो आनंद चेहऱ्यावरती स्मिताच्या लकेरीच्या रूपानं उमटल्या वाचून राहत नाही. आणि खरंच सांगले सर, तशीच स्मिता अवस्था माझ्याही मनाची आहे. जे कार्यक्रम पाहिले, मुलांनो तुम्ही इतके उत्कृष्ट कार्यक्रम केले. गोंधळ नाचणारी जी मुलगी होती ना तिचं तर मला इतकं कौतुक वाटलं. तिने कोलांट्या उड्या मारल्या, म्हणजे त्या सगळ्या चमूनी उत्कृष्ट सादरीकरण केलं आणि त्याच्यानंतर उभं राहून तिने जयघोष केला. खरंच मानाचा मुजरा. तुमच्या या सचेतन शक्तीलाही, तुमच्या गुरुजनांनाही आणि तुम्हाला मिळाल्या पाठबळालाही. डॉक्टर माशेळकरांची एकदा मुलाखत घेत होते ना, डॉक्टर रघुनाथ माशेळकर. मी नेहमी म्हणते हा की माणूस कसा घडतो, आपल्या परिघात येणाऱ्या माणसांमुळे घडतो. आपल्याला शिकवतात ना, समानशीले व्यसनेषु सख्यम. त्यामुळे आपली सौहार्दपूर्ण किंवा आपला मैत्र जुळवताना आपण खूप सजग असलं पाहिजे. त्यामुळे चांगल्या लोकांबरोबर असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. डॉक्टर माशेळकरांशी बोलत होते, ते अंजनी पुत्र म्हणतात बरं का स्वतःला, अंजनी पुत्र. आणि माहितीये किती डॉक्टरेट्स आहेत सरांकडे? 43. डॉक्टर काकोडकर सरांकडे 21. म्हणजे असं ना, ज्याला आपण म्हणतो ना चेहऱ्याचं भोकाच्या पिठाचं थालीपीठ व्हावं तसं होतं. आणि सर बोलताना सहज म्हणाले, मी 6वीत असेपर्यंत माझी आई भांडी घासायची म्हणे, मी तर रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचो. आणि या राष्ट्रीय लौकिकाच्या शास्त्रज्ञांनी आपल्याकडे हळदीचं आणि भाताचं पेटंट परत मिळवून आणलं आपल्या देशामध्ये. खरंच फरक नाही पडत. आपण कुठे राहतो, कुठल्या कोनाड्या कोपऱ्यात बसून एक ते कम्प्युटरचं बटन दाबून आपली विजिगीषू इच्छा जगातल्या कुठल्या क्षितिजापर्यंत पोहोचवतो. गरज ही मोठी स्वप्न बघायची
आणि ती पूर्ण करण्यासाठी मोठे मोठे परिश्रम घ्यायचे. आणि सगळ्यात मूलभूत गरज कशाची असते? स्वानुभवातनं सांगते ना, स्पर्धेचं स्वरूप अंतर्मुख करायची. स्पर्धा कधीही आजूबाजूच्याशी नसते. त्याला उत्तम मार्क मिळाले म्हणून मला मिळाले पाहिजेत, ती उत्तम गाते म्हणून मी गायलं पाहिजे, तो उत्तम कमावतो म्हणून मी कमावलं पाहिजे, अजिबात नाही. माझ्यात जे चांगलं आहे ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आणि माझ्यात जे उणं आहे त्याची वजाबाकी न करता ते सुधारायचा प्रयत्न केला तर यश आणि अपयश दोघांचं स्वागत तितक्याच सहजतेने करता येतं. स्वामी विवेकानंदजींचा फोटो आपण इथे लावलाय. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांचं एक सुरेख वाक्य आहे बरं का. एज्युकेशन इज नॉट जस्ट द अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन that is put in our brains and runs a riot there undigested all our lives. But education should be a man-making, character-making assimilation of ideas. Because if education was just equivalent to information, libraries would become the greatest saints and encyclopedias the greatest rishis in the world. त्यामुळे गरज काय? अत्यंत सन्मानाने माझ्या हाताची मिठी माझ्या ओठांपर्यंत नेण्याची, माझ्या स्वत्वाचा, माझ्या प्रभुत्वाचा, माझ्या पूर्णत्वाचा, माझ्या असण्याचा आणि मी तर म्हणते माझ्या भारतीयत्वाचा अर्घ्य आपण आपल्या देशाला, आपल्या पिढीला आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला देता आला पाहिजे. माझ्या आईची एक खूप छान कविता आहे, ती अगदी समर्पक आहे. मी भारतीय आहे, माझं सार्थ गर्व आहे, माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे. काळीच आई माझी मजला अतीव प्यारी, तिचं शान रक्षण्याला मम जीव हा करारी. हाती घेऊन हात अवघे धरू सुपंथ, पाहुनी उज्ज्वल स्वप्न करूया भविष्यास श्रीमंत. आपल्या सगळ्यांना शिकवलं जातं ना, नाही ज्ञानेन सदृशम पवित्र इह विद्यते. तसंच म्हणजे ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही निस्संदेह. पण त्यासोबत हेही शिकवलं जातं सर्व कर्माखिलम पार्थम ज्ञाने परिसमुच्यते. म्हणजे सगळ्यात चांगल्या कामांची परिणिती सुद्धा ज्ञानामध्येच होत असते. एक छोटासा किस्सा सांगते ना. कुठेतरी मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवा. माझ्या वर्गात म्हणजे मी लहान होते, किती चौथीत वगैरे असेल, आणि माझ्या वर्गात एक उषा नावाची मुलगी होती बरं का. आणि मी शेंडे फळ घरातलं, त्यामुळे जी शेंडे फळं असतात त्यांना पुढे पुढे करण्याची सवयच असते, हो की नाही. त्यांचे विशेष लाड होतात घरात, काही अंशी आगाऊ म्हणूनही लेबलं लागतात आपल्याला. तशी मी जरा धीट आगाऊ पुढे पुढे करणारी, स्पर्धांमध्ये भाग घेणारी. आणि माझी सख्खी मैत्रीण उषा वर्गात पोक काढून बसायची. अत्यंत गोड गळा होता तिचा, पण गायची नाही. समूह गायनात पण उभी राहायची नाही. का तर तिचा रंग काळा डख्ख होता. तिला तिच्या रंगाचा इतका कॉम्प्लेक्स होता. आणि मी तिला नेहमी म्हणायचे सो व्हॉट, कारण त्यात काय, घरातलं वातावरण इतकं मोकळं होतं माझ्या, असे कधी मनामध्ये विषय रेंगाळलेच नाही. आणि एक दिवस मी आमच्या मुळेबाईंना, ज्या आमच्या मराठीच्या शिक्षिका होत्या आणि वर्ग शिक्षिका होत्या, त्यांना जाऊन सांगितलं की उषा अत्यंत सुंदर गाते, जे प्रमुख पाहुणे येणार आहेत त्यांच्या स्वागत गीतासाठी उषालाच संधी द्या. आता मी वर्गाची मॉनिटर वगैरे होते. बाई म्हणाले हो काय हरकत आहे, सांग ना उषाला. मी उषाला सांगितलं तर तिने माझ्या पाठीत एक धपाटा घातला आणि ती म्हणाली तुला हाऊस आहे ना पुढे पुढे करण्याची, तू कर, मी बरी आहे टाळ्या वाजवायला समोर. मी बाईंना जाऊन सांगितलं. बाई म्हणाल्या तिच्या घरी जा आणि घरी जाऊन तिच्या आईला सांग. आईला सांगितलं की उषा ऐकते. मी गेले आणि पहिल्यांदा माझ्या सख्ख्या मैत्रिणीच्या घरी गेले होते बरं, वर्गातली मैत्रीण होती. घरी गेले आणि तिच्या आईकडे पाहिलं आणि मी शब्दच गिळले, कारण आई अगदी गोरीपान होती हो. तर मला असं वाटलं अरे बापरे, नेमक्या घरी आले ना, पत्ता पाहिल्यावरती पाठी पाहिली, उषाचंच घर होतं. आणि काकूंशी बोलले आणि म्हटलं काकू कसं आहे ना, आईंची खूप इच्छा आहे की उषानी गावं, ती इतकं गोड गाते, पण
पण वर्गात गात नाही आणि मला ते आवडत नाही. तर काकू एकदम रडायला लागल्या. त्या म्हणाल्या, अगं माझी तर एकुलती एक मुलगी आहे, मला नाही का वाटणार, मला नाही का तिचे गुण माहिती, पण हल्ली ना ती माझ्याशी खूप भांडते. मी काही म्हटलं की म्हणते नको मला नाही करायचं, मागे मागे राहते. आणि आमचे नातेवाईक पण कारणीभूत आहेत. त्यांना काय गरज आहे, हल्ली तर कार्यक्रमांना पण येत नाही, कारण नातेवाईक म्हणतात ही तुझी मुलगी आहे, शोभत नाही ग, हिचा रंग किती वेगळा आहे. आता मी लहान होते हो, मी संध्याकाळी काका येईपर्यंत थांबले, म्हटलं बघूया त्यांचा रंग कसा आहे. तर काकाही बऱ्यापैकी गव्हाळ होते. मी शाळेत येऊन दुसऱ्या दिवशी बाईंना सांगितलं, म्हटलं बाई प्रॉब्लेम उषाचाच आहे, काही करू शकत नाही आपण. बाईंनी तिच्या आई वडिलांना बोलावलं आणि एक चिठ्ठी दिली होती त्यांना. ती चिठ्ठी घेऊन या म्हणाले. चिठ्ठी मीच पोचवली होती आणि चिठ्ठीत बाईंनी लिहिलं होतं, आपल्या मुलीची कांती फेअर अँड लवली व्हावी यापेक्षा तिचा आत्मविश्वास कसा फेअर अँड लवली व्हावा याच्यासाठी प्रयत्न करा. कारण शेवटी कसं आहे ना, एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते, जगातलं सगळ्यात महागडं मॉडेल, मॉडेलिंगच्या क्षेत्रातलं सगळ्यात महागडं मॉडेल नाओमी कॅम्पबेल होतं. ती काळी डख्ख निगर स्त्री होती. काय गरजेचं आहे की रोज सकाळी सूर्योदयाची वाट दूर क्षितिजाकडे बघून करायची नाही, तर तो सूर्योदय आपल्या मनात कसा होईल याच्यासाठी प्रयत्नवत राहायचं. म्हणजे मग ज्याला आपण म्हणतो ना, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांचं हे वाक्य आहे, वन्स यू हॅव द रूट्स ऑफ कल्चर द विंग्स ऑफ फ्रीडम शुड नॉट बी फिअर. संस्कृतीची पाळं मुळं एकदा घट्ट रुजलेली असली की कुठल्याही आकाशात आपल्या पंखातलं बळ आजमवायचं भय उरत नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे, ज्या सेवा सहयोग संस्थेशी आपण सगळेजण जुळलेले आहात, आपली पाळंमुळं संस्कृतीत इतकी घट्ट रुजलेली आहे की काही वर्षांनी यातलीच मुलं इथे प्रमुख पाहुणी म्हणून असतील. मला इथे बोलवलं, इतक्या नृत्य कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. मनाच्या कुपीत अत्तरासारखा हा आनंद मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तसेच आनंदी राहा, सुखी राहा आणि आपली स्वप्नपूर्ती प्रचंड प्रयत्नाने करा. जगाच्या क्षितिजावर कुठेही असलात तरी स्वतःची स्वतंत्र एकच ओळख ठेवा की मी भारतीय आहे. हरिओम.